नमस्कार फॅमिली, मी तुमची लाडकी सोनाताई शेतकल. चला, आज मी कुठे आले आहे माहिती का तुम्हाला? महादेवाच्या मंदिरात. पण मंदिरात जाण्याच्या आधी मी थोर मोठ्यांचा आशीर्वाद घेणार, कारण की माझ्या आयुष्यामध्ये मला खूप आवडतं हे काम. थोर मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन झाला की मग आपल्या दर्शनामध्ये जायचं. आणि आयुष्यामध्ये थोडं दुःख आहे ना, सगळ्यांचं वाटून घ्यायचं असतं. आणि आपल्या ह्याच्याने काय नाही झालं तर त्यांना 1-2 शब्द चांगले बोलायचे असतात. चला आता दर्शनासाठी. चला, कुठं आले माहिती ना तुम्हाला? मी दर्शनाला चालू. पण मला बोलल्याशिवाय, मी खूप बोलते, मला बोलल्याशिवाय करमत नाही. आणि प्रत्येक नातं हे आपलं असतं असं म्हणून चलते. चला ना आता महादेवाच्या मंदिरात. माझा स्वभाव तर सगळ्यांनाच आवडणार, कारण की मी आहेच लाडकी सगळ्यांची. चला, आता तुम्ही बघू शकता महादेवाचं मंदिर खूप छान आहे, खूप भव्य आहे आणि खूप मस्त आहे. आणि खूप असं बघण्यासारखं सुद्धा आहे. छान आहे. आजूबाजूचा परिसर वाव खूप मोठा आहे. माझ्या आयुष्यामध्ये ना परमेश्वराने जे दिलं आहे ना, मी त्याच्यामध्ये सुखी आहे. त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे, कारण की माझ्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे, लढण्यासाठी एक हिंमत आहे आणि स्वतःमध्ये काहीतरी करण्याची एक धमक आहे. आणि आयुष्यामध्ये ना गमवण्यापेक्षा कमवलं काय आहे याचा विचार करू नका. फक्त आयुष्यामध्ये संघर्ष आहे आणि लढायचं आहे. आणि सगळ्यांसंग हसून खेळून राहावा, कारण की आपण काही संघ घेऊन जाणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त येणारा वेळ, येणारा काळ कसा आहे मला नाही माहिती. चला, आज आले आहे मी दर्शनासाठी. चला तुम्हाला दाखवते दर्शन. माझ्या या आयुष्यामध्ये मला माहिती नाही मला काय कमवायचं आणि काय गमवायचं. फक्त परमेश्वरा मला हिंमत दे, मला या वाईट वेळामध्ये संघर्ष करण्यासाठी एक ताकद दे. बाकी जे परमेश्वराने दिले ते त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे. आणि चला, माझ्या आयुष्यामध्ये मी खूप काही गमूनसुद्धा आज स्वतःमध्ये हिंमत धाडस ठेवूनसुद्धा आज उभी आहे. आणि खूप चांगलं वाटतं फॅमिली. आज बऱ्यापैकी यशस्वी झालेली पण आहे. आणि आज माझे व्हिडिओ घराघरामध्ये जात आहे. तुम्ही सगळे मला पसंत करत आहे, लाईक करत आहे. त्याच्यामुळं मी मनापासून तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद फॅमिली. असाच सपोर्ट, असंच आपुलकीचं दळवळणारं नातं असू दे. मी तुमची लाडकी सोनाताई शेतकल. अशी नवीन व्हिडिओ आणत राहीन, तुम्ही बघत राहा. धन्यवाद फॅमिली.